नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील मनमाड शहरातील 25 दिवसापासून नाबालिग मुलिका घेऊन आरोपी फरार झाला असून अद्यापपर्यंत तपास लागलेला नाही। त्यामुळे मानव अधिकार रक्षक मंच राष्ट्रीय अध्यक्ष उल्हास डफळे, महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष पूजा जेथे यांनी मनमाड शहर पोलीस निरीक्षकांना याबाबत केली विचारणा। मनमाड शहरातून अल्पवयाच्या मुलीस घेऊन जाणाऱ्या मुलीविरुद्ध कुठल्या कलमाप्रमाणे कार्यवाही केली आहे, नोंद केलेल्या गुन्ह्यात FIR मध्ये आरोपीच्या नावाची नोंद न करता अज्ञात अशी नोंद का, तसेच 25 दिवस मुलीचा तपास लागलेला नसून मुलगी व आरोपी यांचा शोध घेण्याकरिता पोलीस प्रशासन कुठल्या यंत्रणेचा वापर करत आहे, या सर्वांची पडताळणी केली असता दिसून आले की मनमाड पोलीस प्रशासन थोरात साहेब व सरोवर साहेब ही योग्य दिशेने तपास करत असून लवकरात लवकर मुलगी व आरोपी हे सापडतील। नाशिक ग्रामीण पोलीस यंत्रणा सक्षम असल्याचे दिसून आल्या कारणाने मुलीच्या आईला व मानव अधिकार रक्षक मंच पदाधिकारी यांना मोठा दिलासा मानव अधिकार रक्षक मंच पदाधिकारी तौफिक पठाण, विशाल छाजेड, अरविंद, मंजूर सय्यद, रोब शेख, शब्बीर शेख, साजनभाई व इत्यादी यावेळी उपस्थित होते। प्रश्नचिन्ह न्यूजसाठी मुक्ताराम बागुल, नांदगाव। अमन कुरैशी और आयान कुरैशी, उन्होंने मेरे को स्कूल जाते समय ना धमकी दिए थे, बोले स्टेट बैंक जैसे हफ्ते को भी उठा देंगे और देना मुझे स्कूल भी नहीं जाने दे रहे। मुझे हर रोज धमकी आ रही थी इसकी वजह से मैंने स्कूल भी बंद कर दी जाना। ह्या मुलीला आतापर्यंत हिची बहीण गेलेली आहे। हिच्या बहिणीला 23 तारखेला घरातून वरपडत तोंड बंद करून घेऊन गेलेले आहे। आतापर्यंत त्या पोरीचा पत्ता नाहीये, त्या आरोपी अजून सापडलेला नाहीये। ती मुलगी जिवंत आहे का मेली आहे हे पण कुणाला माहिती नाहीये। आणि आता तिच्या बहिणीला स्कूलला जाताना पण त्रास होतोय, तिला पण धमकी येतात, तुला उचलून घेऊन जातील, तुझ्यासोबत बरं वाईट करतील, ही कंप्लेंट माघार घेण्यासाठी। म्हणजे या दोन्ही आई लेकीनी करावं काय नेमकं? आम्ही पोलीस खातं पूर्ण त्यासाठी प्रयत्नशील आहोत। आम्हाला सुद्धा आई बहिणी आहेत, त्या प्रयत्न आम्ही करतो। आम्ही वर्दी घातली म्हणजे आमच्या हातून माणुसकी असं होत नाही कधीच। आम्ही त्या पूर्ण प्रयत्न करतो। आमचा विभाग, नाशिकचा विभाग आणि मिसिंग महिला विभाग पूर्ण कर्तव्यदक्ष काम करून राहिले। असं कधी माघार पोलीस खाता घेणार नाही महिलाविषयी आणि बालिकेविषयी। सर, जो खरा आरोपी आहे त्याला अजून पकडण्यात आलं का नाही? खरा आरोपीविषयी आमचं पूर्ण पथक, आम्ही सायबर क्राईमचा विभाग आहे, हो, त्याविषयी आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये, त्याचा एक मोबाईल क्ल्यू वगैरे निघाला, हो, आम्ही पुरेपूर त्याचा पत्ता घेऊ। कारण महाराष्ट्रामध्ये आता नेमकं जिल्ह्यात पुढे फिरायचा हा एक प्रश्न असतो, पण आम्हाला एक लिंक भेटली। आम्ही ATMचे लोकेशन ते घेऊन राहिलो, की ATM कुठे तरी शॉप केलं पाहिजे म्हणजे आम्हाला जिल्ह्याचं लोकेशन मिळून जाईल। पण आज मी ती या मुलीला ज्या धमक्या देणारे जे लोक आहेत त्यांना तुम्ही अटक का नाही करत आहे? नाही, कंप्लेंट करून टाकू त्याची मग ती फिरत त्यांची आता या क्षणी घ्यायला पाहिजे नाही? माझ्या मते त्याच्या घरच्यांना जर तो मुलगा समोर येत नाहीये तर त्याच्या पूर्ण घरच्यांना, त्याच्या भावांना ज्यांनी धमकी दिली सगळ्यांना आतमध्ये बसवावं, त्या पोराला तो पोरगा आणि धमकी देणं वगैरे हा विषय हा NC मध्ये येतो। आणि भारतीय कायद्यानुसार कोणालाही जेलमध्ये ठेवता येतं, मानवाचं अधिकाराचं उल्लंघन होऊ लागलं।